नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अपेक्स स्टडी अकॅडमी। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? पर्याय ए 60 वर्ष, बी 55 वर्ष, सी 62 वर्ष, सी 65 वर्ष। मित्रांनो, पर्याय क्रमांक डी 65 वर्ष हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणते मानचिन्ह भारतीय घटना समितीने 22 जुलै 1947 ला स्वीकारले? पर्याय ए राष्ट्रध्वज, बी राष्ट्रीय चिन्ह, सी राष्ट्रगीत, डी राष्ट्रीय कॅलेंडर। मित्रांनो, पर्याय क्रमांक ए राष्ट्रध्वज हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, अनुच्छेद 280 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? पर्याय ए निवडणूक आयोग, बी वित्त आयोग, सी विधानसभा, डी घटना दुरुस्ती। मित्रांनो, पर्याय क्रमांक बी वित्त आयोग हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते? पर्याय ए रॉबर्ट ओवेल, बी रोजडेल निकोलसन, सी लॉर्ड कर्झन, डी यापैकी नाही। मित्रांनो, पर्याय क्रमांक ए रॉबर्ट ओवेल हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न पाचवा, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मिती कारखाना आहे? पर्याय ए वरोरा, बी बल्लारपूर, सी भद्रावती, डी राजुरा। मित्रांनो, पर्याय क्रमांक सी भद्रावती हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सहावा, मांढर देवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए सांगली, बी सातारा, सी कोल्हापूर, डी पुणे। मित्रांनो, पर्याय क्रमांक बी सातारा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न सातवा, जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? पर्याय ए नर्मदा, बी घटप्रभा, सी शरावती, डी कावेरी। मित्रांनो, पर्याय क्रमांक सी शरावती हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न आठवा, कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो? पर्याय ए 5 ऑक्टोबर, बी 4 ऑक्टोबर, सी 3 ऑक्टोबर, डी 2 ऑक्टोबर। मित्रांनो, पर्याय क्रमांक ए 5 ऑक्टोबर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न नववा, भारतात विहिरींची संख्या जास्त असणारे राज्य कोणते? पर्याय ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी उत्तर प्रदेश, डी तामिळनाडू। मित्रांनो, पर्याय क्रमांक बी गुजरात हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 10वा, जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात? पर्याय ए बागायती शेती, बी जिरायती शेती, सी कोरडवाहू शेती, डी खरीप शेती। मित्रांनो, पर्याय क्रमांक ए बागायती शेती हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, कोणता जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? पर्याय ए पुणे, बी नागपूर, सी नांदेड, डी वर्धा। मित्रांनो, पर्याय क्रमांक सी नांदेड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 12वा, कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात? पर्याय ए जपान, बी ऑस्ट्रेलिया, सी नॉर्वे, डी अमेरिका। मित्रांनो, पर्याय क्रमांक सी नॉर्वे हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 13वा, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पर्याय ए सभापती, बी उपसभापती, सी गटविकास अधिकारी, डी विस्तार अधिकारी।
मित्रांनो, पर्याय क्रमांक डी विस्तार अधिकारी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 14वा, पुणे करारात गांधीजींच्या वतीने कोणी सही केली होती? पर्याय ए राजेंद्र प्रसाद, बी ओम बिर्ला, सी पंडित नेहरू, डी पंडित मदन मोहन मालवीय। मित्रांनो, पर्याय क्रमांक डी पंडित मदन मोहन मालवीय हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 15वा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय ए संसद, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी सरन्यायाधीश। मित्रांनो, पर्याय क्रमांक ए संसद हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 16वा, लोकमान्य टिळकांनी खडबंदीची चळवळ कोणत्या संघटनेमार्फत चालवली? पर्याय ए प्रार्थना समाज, बी आर्य समाज, सी सार्वजनिक सभा, डी सत्यशोधक समाज। मित्रांनो, पर्याय क्रमांक सी सार्वजनिक सभा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 17वा, भारताला स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पर्याय ए मौलाना आझाद, बी जे.बी. कृपलानी, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी पंडित जवाहरलाल नेहरू। पर्याय क्रमांक बी जे.बी. कृपलानी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 18वा, लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटले? पर्याय ए व्हॅलेंटाईन चिरोल, बी पंडित नेहरू, सी महात्मा गांधी, डी न्यायमूर्ती रानडे। मित्रांनो, पर्याय क्रमांक बी पंडित नेहरू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 19वा, अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? पर्याय ए अरुणाचल प्रदेश, बी आसाम, सी पश्चिम बंगाल, डी गुजरात। मित्रांनो, पर्याय क्रमांक बी आसाम हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 20वा, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त होते? पर्याय ए उत्तर प्रदेश, बी तामिळनाडू, सी आंध्र प्रदेश, डी ओरिसा। मित्रांनो, पर्याय क्रमांक बी तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला कसे वाटले प्लीज कॉमेंट्स करा। आवडले असतील तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।